बाईक आहे Z1100. अख्ख्या पुण्यामध्ये फक्त एक बाईक आहे ती आणि आज ती बाईक आपण आज कव्हर करणार. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला कळलंच असेल की मी आज कोणत्या शोरूमला आलो आहे या बाईकवरून. तर आजच्या ब्लॉगमध्ये एक आपल्यासोबत स्पेशल बाईक आहे. ही बाईक तर सगळ्यांची फेवरेट बाईक आहे, पण आज आपल्यासोबत ह्याच्यापेक्षा एक बीस्ट बाईक आहे आणि तीच बाईक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण पटकन जाऊ, ती बाईक कोणती आहे ती तुम्हाला दाखवतो. या आजच्या ब्लॉगमध्ये आपण या बाईकची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. तर बाईक आहे Z1100. सो एकदम स्पेशल बाईक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओनली वन इन पुणे. अख्ख्या पुण्यामध्ये फक्त एक बाईक आहे. क्या बात कर रहे हैं? आणि आज ती बाईक आपण आज कव्हर करणार आजच्या शूटमध्ये. आणि समोरून लुक हा काय दिसतोय आणि हा कलर तर खूप सूट होतो. ओनली वन कलर येतो आपल्याला या बाईकमध्ये बघायला भेटतो. स्टँडर्ड व्हेरियंट आहे या बाईकचा. कमाल. तुम्हाला एक मी 360 व्ह्यू दाखवतो बाईकचा. नेकेड स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये ही बाईक पडते. सुगुमी स्टाईल कॅरी करते आणि हेडलाईट जर तुम्ही बघितले ना, तर हेडलाईट्स तुम्ही प्रेमात पडाल. कारण की पर्सनली मला ही हेडलाईट खूप आवडते. फ्रंटपासून सुरुवात करायचं झालं तर कंप्लीट LED सेटअप आपल्याला पाहायला भेटतो. 4 प्रोजेक्टर आहेत. 2 प्रोजेक्टर लेफ्टला आणि 2 प्रोजेक्टर राईट साईडला बघायला भेटतात. LED इंडिकेटर्स पाहायला भेटतात आपल्याला. आणि फ्रंट टायर सेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 120 सेक्शनचा फ्रंट टायर आपल्याला पाहायला भेटतो. ड्युअल डिस्क विथ ABS. आणि 190 सेक्शनचा बॅक टायर आहे आणि खूप वाईड टायर आपल्याला पाहायला भेटतो. ओल्ड Z1000 होती तिचा आणि हा लुक एकदम सेम आहे. हा लुक खूप कॅरी केलेला आहे कारण की त्या टायमाची ही फ्युचरिस्टिक डिझाईन होती. तीच डिझाईन आणि तीच लेगसी ही बाईकने कॅरी केली आहे विथ सम एक्स्ट्रा ॲडिशनल फीचर्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाईकचं इंजिन 1089 cc लिक्विड कूल इनलाइन 4 सिलेंडर विच प्रोड्यूस 136 bhp अँड 113 Nm ऑफ टॉर्क. तर आपल्यासोबत आहे Z1100ची की. तर कीची लुक पण खूप प्रीमियम आहे. छोटीशीच चावी आहे. चेक करू. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे कसा. क्या बात आहे. बाईकमध्ये आपल्याला कलरफुल TFT डिस्प्ले पाहायला भेटतो. इथे रेन मोड आहे. इथे गिअर, ट्रिप, किलोमीटर आणि हे RPM मीटर आहे. टाईम, स्पीड आणि टोटल टाईमसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. इथे इंजिन चेक लाईट, न्यूट्रल, ABS. कलरफुल TFT डिस्प्लेमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती पाहायला भेटते. इथं मोड्स आहे. सिलेक्ट. आपल्याला क्रूज कंट्रोलसुद्धा या बाईकमध्ये पाहायला भेटतो. इथे हेझार्ड लाईटचं स्विच इथे आहे या बाजूला. ओके. क्लचबद्दल बोलायचं झालं तर 5 स्टेप ॲडजस्टेबल आपल्याला क्लच पाहायला भेटतो. ऑल्सो ब्रेकसुद्धा 5 स्टेप ॲडजस्टेबल आहे. क्या बात आहे. आणि मिररचा लुक पण खूप स्लीक आणि कमाल दिसतो. या बाईकचा लुक अजून एनहॅन्स करतो. बाईकचे इलेक्ट्रॉनिक फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर बाईकमध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल पाहायला भेटतो. 4 रायडिंग मोड्स आहेत. त्यामध्ये रेन, रोड, रायडर अँड स्पोर्ट्स मोड पाहायला भेटतो. 2 पॉवर मोड आहेत, लो अँड फुल. ट्रॅक्शन कंट्रोल आहे. फीचर्सनी लोडेड आहे बाईक. आणि येस, या बाईकमध्ये आपल्याला क्विक शिफ्टर बघायला भेटतो. अपशिफ्ट अँड डाऊनशिफ्ट तुम्ही इझिली करू शकता. टेल लाईटसुद्धा आपल्याला बाईकची LED पाहायला भेटते. आणि बॅक साईडनी बाईकचा लुक कमाल दिसतो. E20 कंप्लायंट इंजिन आहे. सो E20 फ्युएल तुम्ही टाकू शकता. सो 2026 मॉडेल आपल्याला पाहायला भेटतो. सिंगल सीट आपल्याला पाहायला भेटते. बॅक साईडला काऊल आहे. बॅक साईडला कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे बसण्यासाठी. मला तर ही बाईक प्रचंड आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाईकची प्राईस ज्यासाठी तुम्ही थांबलेले आहेत तर या बाईकची ऑन रोड प्राईस जाते 15,40,000 ओनली. ॲग्रेसिव्ह प्राईजमध्ये तुम्हाला ही बाईक बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला बाईकची अजून इन्फॉर्मेशन डिटेल्स सगळ्या जर जाणून घ्यायच्या असतील तर पुण्याच्या शोरूमला नक्की व्हिजिट करा. मी या शोरूमचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आणि येस, मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.
बाय बाय. You